मला काय सांगणार पक्षाने विश्वास ठेवून परवा 8 तारखेला आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रचाराची सुरुवात झाली कशी आहे प्रचाराची? आज जो प्रभाग 8 क्रमांक असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी कोणाची उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही. इच्छुक प्रत्येक प्रभागात 20-20, 25-25 जण इच्छुक आहे. पक्षापुढे प्रश्न पडला की सगळेच कार्यकर्ते तोला मोलाचे, उमेदवारी कोणाला द्यावी. मग त्यांनी असा निर्णय घेतला, शहर जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्याचे या निवडणुकीचे मेन प्रमुख अतुलजी सावे साहेब, शहर जिल्हा अध्यक्ष किशोरजी शितोळे साहेब यांनी सर्व कार्यकर्त्याला आणि इच्छुक उमेदवाराला आदेश दिला की तुम्ही एकटं फिरू नका. एकटं फिरले तर मतभेद होतील. सगळे जण एका पॉम्पलेटवर सगळ्या इच्छुकाचे फोटो टाका आणि डोर टू डोर आज कमळ हेच उमेदवार आहे असा प्रचार चालू करा. मग त्या अनुषंगाने आज नारेगाव येथे जवळपास 1500 तरुणांच्या जथ्यामध्ये हनुमंतरायाच्या पांडुरंगाच्या दरबारात नारळ फोडण्याची सुरुवात झाली. या गावातले ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळी, नवतरुण यांनी मोठा जल्लोष या ठिकाणी आज तुम्ही रॅली बघितली असेल. आज 500 ते 700 कार्यकर्ते नारेगाव मध्ये भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करण्यास आज या ठिकाणी इच्छुक झाले. त्याचं कारण असं आहे, कॅबिनेट मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब यांनी गेली 10-11 वर्ष या गावाला भरभरून निधी दिला. 14 ते 19 आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे लागलो. त्यावेळेस जवळपास 12-12.5 कोटी रुपये या नारेगावच्या विकासासाठी दिले. आणि आता कालची 2024ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आम्ही सर्व कार्यकर्ते गेलो आणि त्यांनी पहिल्या टर्म मध्ये या नारेगावला 2.25 कोटी रुपये विकासासाठी दिले. आणि ते झपाट्याने विकासाचे काम या वार्डात चालू. त्या धर्तीवरती प्रभागात सुद्धा साहेब मंत्री असल्यामुळे पुढच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब कटिबद्ध आहे. कारण असा 18 पगड जातीला घेऊन चालणारा एक सोबर शांत स्वभावाचा, कुठेही भ्रष्टाचार न केलेला असा एक नेता आम्हा सर्वाला आमदार म्हणून लाभला. नंतर देवेंद्रजींनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. विशेष त्यांचा स्वभाव सांगायचा म्हणजे 14 ते 19 ते पहिल्या 10 मंत्र्यात होते. नंतर 2.5 वर्ष आमचं सरकार गेलं, ते दळभद्री सरकार आलं उभाटाचं. नंतर 22ला पुन्हा सरकार आपलं आलं, त्यावेळेस ते कॅबिनेट मंत्री झाले. आणि आता पुन्हा या महाराष्ट्रात ते कॅबिनेट मंत्री या सरकारमध्ये पण झाले. म्हणजे त्यांची वर इमेज आणि चारित्र्य एवढं स्वच्छ आहे की हिरून देवेंद्रजीने पक्षाच्या अध्यक्षाने सावेजीला या ठिकाणी मंत्री केलं. आणि त्याच गोष्टीचा फायदा आम्हाला घ्यायचा आहे. नारेगाव असेल, आंबेडकर नगर असेल, मिसरवाडी असेल, सुरेवाडी असेल, जाधववाडी असेल, मयूर पार्क असेल, या ठिकाणी आम्हाला करोडो रुपयाचे जनसामान्यांसाठी विकासाचं. आणि त्यासाठी आज हा जो जल्लोष आपण पाहताय, हा जल्लोष केवळ आणि केवळ आमच्या शीर्ष नेतृत्वामुळे या ठिकाणी निघतोय. आम्ही जनतेचा प्रश्न असा आलेला आहे का नारेगावमध्ये 15 दिवसानंतर पाणी येतं. आपल्या पक्षाकडून काय याच्या तुम्ही निवडून आल्यानंतर सर्वात पहिले पाण्याचा प्रश्न होणार का? निवडून आल्यावर नंतरच नाही साहेब. 2018ला या संभाजीनगर शहरासाठी ही योजना जर कोणी मंजूर केली असेल तर ते या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही योजना मंजूर केली. नंतर 19ला निवडणूक झाली, हे दळभद्री सरकार या ठिकाणी बसलं आणि या सरकारनं त्या योजनेचा बट्ट्याबोळ केला. ही 1600 कोटीची योजना, ही 1600 कोटीची योजना 2600 कोटीवर गेली. याच्यातले 1000 कोटी महानगरपालिकेला भरायचे होते, परंतु महानगरपालिकाकडे 1 रुपया नव्हता. मग या भारतीय जनता पार्टीचे नेते
फक्त कराड साहेब केंद्रीय मंत्री असतील, कॅबिनेट मंत्री रावसाहेब सावे साहेब असतील, यांनी विचार केला, यांनी केंद्राला एक प्रस्ताव पाठवला आणि केंद्रातून 1000 कोटी रुपये या छत्रपती संभाजीनगर साठी आणले आणि जो गॅप होता 1600 ते 2600 हा 1000 कोटीचा गॅप केंद्राने आपल्या या छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेला दिला आणि ती योजना खऱ्या अर्थाने प्रगती पथावर पुन्हा कधी आली तर आपलं युतीचं सरकार या राज्यात पुन्हा आलं ते जयभद्री सरकार जाऊन, म्हणून ही योजना इथे आली. आज तुम्ही बघताय की आज गावागावामध्ये MGPच्या माध्यमातून सगळ्या हेवी पाईपलाईन पाण्याच्या टाकण्यात आल्या. प्रश्न तुमचा आहे की 15 दिवसाला पाणी येतं. आता मी विश्वास देतो, हा महापौर बसला त्याच्यानंतर तर दुसऱ्या दिवशी 1 दिवस आड या संभाजीनगरला पाणी आमचे नेते मिळून गेल्याशिवाय राहणार नाही, एवढं ठासून सांगतो. प्रश्न असा आहे, याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे मंत्री साहेब नगरसेवक होते, ज्या विकास कामं त्यांनी केले त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून जे जे काम गावात झाले, इथं कोणी जरी उमेदवार आला त्याचा फायदा नक्कीच या गावातल्या कार्यकर्त्याला होणार आहे. त्याच्यामुळे दुमतच नाहीये की या ठिकाणी जे काम केले, आम्ही लढलो ना 35 वर्ष, आम्ही आमदार निवडून दिला, त्या आमदाराला मंत्री केलं आणि त्या आमदाराने आम्हाला फंड दिला आणि त्याच्यामुळे विकासाची कामं झाली. जनतेला काय आव्हान करेल? मी जनतेला एवढंच आवाहन करेल, राहिलेले जे काही पेंडिंग काम आहे ते काम करण्यासाठी आपल्याला सरकारच्याच बाजूने जावं लागेल आणि या ठिकाणी सरकार भारतीय जनता पार्टी युतीचं बसलेलं आहे. जर आपण लोक म्हणतात ना, पंक्तीत जर जेवायला बसायचं असेल तर वाड्याकरांच्या सोयीने बसावं लागतं, म्हणजे पहिल्यांदा बसलो वाड्याकरांच्या साईडनी त्याला जास्त लवकर जेवण मिळतं. तसं आता आपल्याला जर आपला विकास करायचा असेल तर सरकारच्या सोयीने आपल्याला या ठिकाणचे नगरसेवक द्यावे लागतील, तरच आपल्या गावचा विकास होईल. जर असं झालं वर राज्यात सरकार एकाचं, मंत्री एकाचा, आमदार एकाचा आणि खाली नगरसेवक जर दुसऱ्याचा झाला तर या ठिकाणी विकास कामं करण्यासाठी नक्कीच अडचणी निर्माण होतील. म्हणून जनतेला आवाहन करतो की आपण विकासाची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला मतदान करावं, एवढी विनंती या ठिकाणी. आपलं नाव? मी कल्याण पाटील गायकवाड, गेली 30-35 वर्ष समाजसेवा या गावात करतो आणि यापूर्वी जे जे नगरसेवक निवडून आले आमच्या सर्व कार्यकर्त्यांमुळेच या ठिकाणी निवडून आले आणि आताही विश्वास आहे ज्याला कोणला पक्ष तिकीट देईल आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याला ताकदीने निवडून आणू, एवढंच या ठिकाणी सांगतो.